गावाचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण 200ची दारू फक्त पिलोय 2 दिवस झालं आणि 500 रुपयाचं काम करायला लावलंय लाकानो बायको तरी माझी म्हणते बरं का सरपंच तोंड बघू नका कशाच अवघड विषय दारूमुळे का नाही लयच अवघड झालाय माझा विषय आला का तुला माहितीये का गावात काय झालंय काय रे अरे 2 दिवसा इलेक्शन येते आपल्या आता फॉर्म भरायला नाहीत की मग आयला मला तर वाटते बरं का गावात इलेक्शन ह्यावेळेस का ना आप्पा नाहीतर ते पडलेला सरपंच दोघांपैकी कोणतं उभं राहायचं चाललंय गड्या आयला मग या दोघात भांडणं लागते काय मग आता काय सांगता येत नाही गड्या पण यावेळेस गावात का ना नुसतं धुमाकूळच आहे गड्या तुम्हाला माहित आहे गावात काय चाललंय काय नाही ते राजन सोन्या कुशाल हे करते फिरते ती गावात ते रोजच फिरतात की गावात पिऊन कुशाल म्हणतात आम्ही सरपंच आम्हीच फॉर्म भरणार आहे मी सरपंच होईल 100% काळ्या दगडावची पांढरी रेष चायला गावचा सरपंच राजाभाऊ झालो ना मी आईशे पण सांगतो टोपी पिळे नाही दोन्ही सरपंच पिळत असतो भाऊ पट्ट्या अरला गावी सगळा उदार दाटा चाललाय निवडून आलो का नाही मी हे पैसा राजाभाऊ बोर्ड त्यांना सांग तुम्हाला संध्याकाळी सगळ्याच्या घरी पोच खायला जावा तुम्ही असं हिडीक झिडीक कर नका सरपंचाला आपण सरपंच या गावचा आता उद्यापासून मला सरपंच म्हणायचं आता सरपंच आहे सरपंच आता अरे येऊन येणार कोण झाला का तुम्ही सोन्या आहे का नाही सरपंच होणार आहे एवढंच लक्षात ठेवायचं पुढचं रन हाणायचं नाही काय हो भाऊजी काय सारखं छका मारत असताय भावी सरपंच आला आपल्या दारात कुठे अल्ला का मी काय एवढा मोठा दिसतो ना पहिला का तुला तुम्ही दिसताय पण सरपंच आलत म्हणतात ना सरपंच होणार आता अबे संपले काय करतो मी एक पुढे फुगा सांगतो बघूच गावाचं मला निवडून देत नाही बघतोच रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण